बघताच खावीशी वाटणारी अशी खाजापुरी अगदी चटपटीत बनून तयार होते. तर नक्की करून बघा. बघू शकता सुंदर क्रिस्पी अशी आपली खाजापुरी आता आपण रेडी करतोय. तर इथे खाजापुरी घेतलेली आहे मी. त्याच्यावर बटाटे बॉईल केलेले आहेत. तर आता व्हिडिओ आपण पूर्ण बघूयात की ही रेसिपी कशी बनवली. तर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक शेअर नक्की करा. तर बघू शकता सुंदर अशी बनवून तयार होते आणि अगदी झटपट बनते आणि उन्हाळ्यात मुलांसाठी अगदी आयत्या वेळी तुम्ही बनवू शकता किंवा कोणी पाहुणे येणार आहेत त्यावेळेससुद्धा तुम्ही हा नाश्ता म्हणून हा प्रकार देऊ शकता. तर नक्कीच बनवून बघा मैत्रिणींनो. तर चला आता आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. अगदी पोटभरीचा नाश्ता आहे हा आणि आपल्याला उन्हाळ्यात असं आंबट, गोड, तिखट असं ह्या चवीचं काहीतरी खावंसं वाटतं ना, तर नक्की ट्राय करून बघा. आणि हा पदार्थ असा आहे की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे. तुमच्याकडे परात नसेल तर छोटी कढई घ्या, कढई नसेल तर एक ताट घेतलं तरी चालेल. तर इथे आपण 2 वाट्या इतका मैदा घेणार आहोत. तर हा पदार्थ मैद्यानेच बनतो. तर खूप सुंदर अशी क्रिस्पी जशी आपण बाहेर गाड्यावर खातो ना तशी बनवून तयार होते. तर इथे 2 वाटी मैदा घेतल्यानंतर आपण इथे थोडंसं ओवा हातावर क्रश करून घेतलेला आहे आणि ओवा घातल्यानंतर इथे आपल्याला अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे खूप सुंदर क्रिस्पी होण्यासाठी. तर मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छान असा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि याचा छान असा डो तयार करून घ्यायचा. तर बघू शकता ह्या पद्धतीने तर ह्या पद्धतीने आपल्याला डो तयार करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. 2 मिनटं आपल्याला रेस्ट करत ठेवायचं आहे. आता इथे पोळपाट घेतलेला आहे मी. आता इथे आपल्याला छोटा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण जशी पुरी वगैरे बनवतो ना, पुरीसाठी जेवढा गोळा घेतो ना आपल्याला तेवढाच गोळा घ्यायचा आहे आणि छान अशी आपली त्याची पुरी लाटून घ्यायची आपल्याला. तर बघू शकता आणि पुरी लाटताना पण अगदीच पातळ लाटून घ्यायची पुरी. तर खूप सुंदर बनवून तयार होते ही खाजापुरी. तर मैत्रिणींना मुलांना तर फार आवडेल हा पदार्थ. नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपलं पुरी लाटून तयार आहे. तर मी इथे काटा चमचा आहे ना त्याच्या साह्याने छान असे होल तयार करून घेत आहे. कारण आपली पुरी अजिबात फुलायला नको. आपल्याला फ्लॅटच हवी आहे ना ही पुरी. त्याच्यामुळे आपण ह्या सर्व बाजूने छान असं काट्या चमच्याच्या साह्याने होल तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने इथे 4 पुऱ्या लाटून तयार आहेत. आता इथे तेल छान असं गरम झालेलं आहे. तेल गरम करून घ्यायचं आपल्याला आणि त्यात आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. तर बघू शकता छान अशा क्रिस्पी होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या. तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर लागते ही खाजापुरी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि उन्हाळ्यात असेही मुलांना भाजी पोळी भाकर खायचा कंटाळा येतो तर हा पदार्थ त्या अगदी पोटभरीचा नाश्ता होतो मुलांचा आणि सगळ्यांना आवडेल असा पदार्थ हा बनवून तयार होतो. तर नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला नक्की कमेंट करून सांगा. तर ह्या पद्धतीने आपली गोल्डन ब्राऊन कलरची खाजापुरी तळून तयार आहे. पुन्हा इथे मी दुसरी पुरी दाखवत आहे तुम्हाला. तर बघू शकता सुंदर अशी खाजापुरी बनते ही. जशी आपण गाड्यावर वगैरे खातो ना तर अगदी त्याच चवीची बनते. मुलांना तर फार आवडतो हा पदार्थ. तर नक्की करून द्या ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. भाजी पोळीऐवजी मुलं हे पोटभर खातात. तर बघू शकता ह्या पद्धतीने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ही पुरी तळून घ्यायची. तर ह्या पद्धतीने आता ही आपण काढून घेणार आहोत आणि प्लेटमध्ये घालून घेणार आहोत. तर वरून आपल्याला आता त्यात बटाटे वगैरे सर्व साहित्य घालून घ्यायचे. तर बघू शकता आता इथे मी पुरी लावून घेतलेली आहे. त्याच्यावर आपण बॉईल बटाटे घेतलेले आहेत आणि त्याच्यावर मी चाट मसाला घालून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला बटाटे घालून झाल्यानंतर टोमॅटो, कांदे, चिंचेची चटणी आणि आपण जी पुदिन्याची हिरवी चटणी केली होती ना ती पण आपल्याला घालून घ्यायची. तर खूप सुंदर चटपटीत अशी आपली खाजापुरी बनवून तयार होते. तर नक्की ट्राय करून बघा. आणि वरून आपल्याला पिवळी शेवसुद्धा घालून घ्यायची. तर बारीकची 0 नंबरची शेव येते ना ती वरून आपल्याला घालून घ्यायची. आणि जर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तर ते सुद्धा नक्कीच घाला. खूप सुंदर असा बनवून तयार होतो. पुन्हा मी इथे चिंचेची चटणी घालून घेत आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वरून चाट मसाला आणि थोडंसं अगदी दही आणि त्याच्यावर थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकू शकता.